आज बनवली साबुदाण्याची कुरडई। फक्त साबुदाणा आणि मीठ दोनच जिन्नसचा वापर केलेला आहे। साबुदाण्याची कुरडई म्हणजे एकदम सोपी, गव्हाची तरी अवघड असती पण साबुदाण्याची खूपच सोपी पद्धत असती। तर इथं मी एक अर्धा किलो मापाचा असा साबुदाणा घेतलेला आहे। अंदाजानेच 2 ग्लास घेतलेला आहे मी साबुदाणा। आणि संध्याकाळची वेळ आहे, तर 8:30 वाजलेले। तसं म्हणजे संध्याकाळी किती वाजताही भिजू घातलं तरी चालतं, फक्त रात्रभर भिजायला पाहिजे। तर मी असा मोठ्या भांड्यामध्ये साबुदाणा टाकून घेतलेला आहे आणि थंड्या पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी साबुदाणा। एकच पाण्यामध्ये धुवून घेते साबुदाणा। एक पाण्याने धुतला तरी चालतो, 2 पाण्याने धुतला तरी पण चालतो, पण मी जास्त साबुदाण्यात हे नसतं म्हणून मी एकच पाण्याने साबुदाणा धुवून घेते। आणि उकळायला ठेवलं पाणी भिजू घालायसाठी। तर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी इकडं पातेल्यामध्ये। साबुदाणा भिजवायला पण मोठं भांडं घेतलेलं आहे, फक्त ते साबुदाणा म्हणून। आणि जितकं ही रेग दिसती ना वरती, इडलीचं भांडं घेतलेलं आहे मी। तर साबुदाणा भिजून वरती अर्ध्या बोटा इतकं पाणी यायला पाहिजे। आणि तसं काही नाही, जास्त कमी पण झालं तरी चालतं, कमी झालं नाही पाहिजे की जास्त पडलं तरी चालतं, कारण वाटताना पण हे करावं लागतं, पाणी टाकावं लागतं। तर एकदम पाणी मी असं उकळून घेतलेलं आहे आणि साबुदाण्याच्या भांड्यात मी पाणी वतते। तर आता साबुदाण्याला असं हात घालून तर हे करता येत नाही ना, पाणी गरम आहे। तर असं भांडं मी जागीच हलवून असं खालीपर्यंत पाणी पोचलं पाहिजे गरम, आणि वरती पण 4 बोटं इतकं पाणी जास्त आलं पाहिजे। ह्या बोटाच्या मापाने पाणी टाकते, पण जास्त पण आलं तरी पण काही हरकत नाही आहे, कारण दुसऱ्या दिवशी पण त्याला वाटायला भरपूर पाणी लागतं असं। आणि पाणी टाकल्या टाकल्या मी त्याला झाकण लावून ठेवते, म्हणजे ती वाफ पण त्याच्यातच जमा झाली पाहिजे आणि साबुदाणा एकदम असा नरम भिजला पाहिजे सकाळपर्यंत। असं मी रात्रभर ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी 7-7:30 वाजलेले, तर साबुदाणा एकदम असा नरम झालेला आहे भिजून, कारण साबुदाणा असा रबरासारखा होतो ना भिजल्यावरती। आणि गरम पाण्यामुळं एकदम असं दगडासारखा घट्ट होऊन बसतो खाली। तर असं मी झाऱ्याने थोडं थोडं त्याला असं पोखरून घेते, पूर्ण मोकळा करून घेते, एकदम दगडासारखा होऊन बसतो खाली, गच्च होऊन बसतो साबुदाणा। तर त्याला असं चमच्याने मी पूर्ण मोकळं करून घेते आणि थोडं थोडं साबुदाणा असा पुरण यंत्रामध्ये टाकून वाटून घेते पाणी टाकून। तसं बिना पाण्याचं वाटलं तर लवकर वाटल्या पण जात नाही आणि पडत पण नाही साबुदाणा। तसंही मी बिन पाण्याचं पण वाटून दाखवते, पण पाणी तर टाकावंच लागतं। आता हे मी पाणी न टाकता थोडा साबुदाणा घेतलाय, एकदम असं रबरासारखा होतो ना, त्याच्यामुळं ते भांडं फिरायला पण असं अवघड जातं आणि खाली पडायला पण खूप अवघड जातं, लवकर तो पडत नाही। हे असं अवघड जातं, म्हणजे इतका वेळ फिरवल्यानंतर एवढाच साबुदाणा खाली पडला। तर त्यासाठी मी आता पाणी घेते आणि पाण्याने थोडं थोडं पाणी शिपका देऊन प्रत्येक घाण्याला असं थोडा पाण्याचा शिपका देते वरून हातानेच, आणि मग वाटून घेते। तसं पुरण यंत्रात पण वाटता येतं, पुरणाची चाळण असली तर चाळणीत पण टाकून असं ग्लासानी तांब्यानी असं त्याला घासता पण येतं, पण माझ्याकडं चाळण नाही आहे, पुरण यंत्र आहे, त्याच्यामुळं मी हे पुरण यंत्रामध्ये वाटून घेते। असं मी थोडं पाणी टाकून पूर्ण साबुदाणा वाटून घेतलेला आहे पुरण यंत्रातून। परत आता ते पातेलं भरलं तर त्याच्यामध्ये मला मीठ कालवता येणार नाही, म्हणून मी परत मोठ्या भांड्यात टाकून घेतला साबुदाणा। मी फक्त मीठच वापरणार आहे। आणि हा जो साबुदाणा आहे ना, हा पुरण यंत्रामध्ये मागचा राहिलेला आहे ठोसर, तर त्याच्यामध्ये मीठ टाकून मी वडे तोडून घेणार। आणि हे 2 तांबे वाटणाला पाणी घेतलं होतं मी, तर 1.5 तांब्या मला पाणी लागलं। आणि ह्याच्यानंतर पण परत गरज पडली तर मी पाणी टाकणार आहे। साबुदाण्याचं कुरडयाचं असं काही पाण्याचं माप नसतं, गव्हाचं खूप माप असतं, गव्हाच्या कुरडईचं चिकाचं माप
पाण्याचं माप असतं, पण ह्याच्यात तसं काही माप नसतं. आता मी फक्त मीठ टाकून घेतलेलं आहे. ह्याच्यात हिरवी मिरची पण वाटून टाकता येते, जिरे पण वाटून टाकता येतात, पण मी ते काही टाकणार नाही, फक्त मीठच टाकते आहे मी. आणि जसं सैल पीठ मळतो आपण तसं सैल पीठ मळायचं पाणी टाकून. असं पूर्ण मिक्स करून घेते मी हाताने, कारण ते चमच्यानी होणार नाही. चिकटपणा खूप येते साबुदाण्याला, म्हणून मी हातानेच असं मिक्स करून घेते. आणि सोऱ्यात टाकून बघायचं, लागलं तर चेक करून बघायचं कुरडई पडती का चांगली. मी असं सैल पीठ करून घेतलेलं आहे. यात मी तेला तुपाचा कुठंच काही वापर केलेला नाही, सोड्याचा वापर केलेला नाही. पाणी टाकलेलं आहे पातेल्यात, त्याच्यात सोऱ्या ठेवून आणलं आहे मी वरती गच्चीवरती. 2-3 सोरे टाकून झाले की परत सोऱ्या पाण्यातच धुवून घेणार, आणि परत 2-3 सोरे झाले की परत पाण्यात सोऱ्या धुवून घेणार. ह्या अशा पद्धतीने कुरड्या टाकते, म्हणजे सोऱ्याचं जास्त चिकटपणा होत नाही. आणि ऊन पण खूप झालं मला आज. ह्या अशा कुरड्या एका सोऱ्यामध्ये मी 4 कुरड्या टाकलेल्या आहे. फक्त एक येड्याच्याच कुरड्या टाकलेल्या आहेत. माझं थोडं घरात दुसरं काम निघलं, म्हणून मला 11:30 वाजले दुपारचे गच्चीवर यायला. खूप ऊन झालेलं आहे आणि मेन कापड पण पांढरं आहे, कुरडईचा कलर पण पांढरा आहे, म्हणून इतकं काही क्लिअर दिसत नाही आहे. ह्या अशा पद्धतीच्या मी कुरड्या टाकून घेतलेल्या आहे. 35 कुरड्या पडलेल्या आहे फक्त अर्धा किलोमध्ये, कारण मी एकच वेळेची कुरडई केली म्हणून जास्त पडल्या. आणि हे जे जाड राहिलं होतं पुरण यंत्रात, त्याच्यात पण मी फक्त मीठ टाकून त्याचे वडे तोडून घेतलेत. आणि ह्याला 2 दिवस मी उन्हामध्ये सुकवलं. 2 दिवस उन्हामध्ये सुकवून आज 3रा दिवस आहे. त्या एक वेळेच्याच आहे म्हणून अशा पातळ पातळ दिसतात, पण तळल्यानंतर त्या खूप फुलतात, कारण साबुदाणा आहे ना, साबुदाणा फुलतोच. आणि बटाटाचा खीस जर टाकला असताना तर साबुदाण्याची कुरडई जास्त फुलली नसती. फक्त साबुदाण्याचाच वापर केला म्हणून कुरडई अशी दुप्पट तिप्पट फुलली. आता उपास नाही आहे म्हणून मी साध्या तेलामध्येच तळले. उपास राहिला तर शेंगदाण्याच्या तेलामध्ये तळत असते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा. इतकी कुरडई फुलली ती, त्याची ओरिजिनल साईज एवढी आहे, पण ती तेलात तळून एवढी फुलली. आणि एकदम अशी विरघळायला पण सोपी जाती आणि तोडायला पण सोपी जाती. धन्यवाद.